जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनिदेवा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना अनादी कालापासून सनातन परंपरेनुसार चालत आलेल्या ज्या सणवार आहेत त्या आपण कशा साजरा करावा आणि प्रत्येक सणवारचं महात्म्य काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ज्या तत्वप्रणालीमुळे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय आणि हा कालचक्र चालू आहे। काही मासामध्ये शिवतत्व एवढे प्रभावी असतात की तुम्ही वर्षभर केलेलं नामस्मरण वर्षभर केलेलं पुण्याचे शिदोरी जे आहे तुमची त्याची मोजदाद करून साक्षात ईश्वर या भूतलावर उतरून प्रत्येकांना आशीर्वाद देत असतात आणि या काळामध्ये या भूमंडलामध्ये शिवतत्व अगदी श्रेष्ठ आणि अतिउत्तम श्रेष्ठ असतात। म्हणून या दिवशी या काळामध्ये या मासामध्ये दर महिन्याला एक शिवरात्र येतोच, पण एक महाशिवरात्र असते। तो अत्यंत पवित्र असा दिवस असतो। दुर्मिळातला दुर्मिळ पुण्य तिथं प्राप्त होतो। नास्तिकातला नास्तिक असू द्या, महापापी असू द्या, दुर्जन असू द्या, रोगी महारोगी, कधीही ईश्वराचं स्मरण न केलेला सुद्धा असू द्या, एकदा जरी शिवाचं स्मरण केला, एकदा जरी त्याच्या वाणीवर शिव हा नाव आला तरी त्याचं पाप जळून जाणारा असेल तर तो महाशिवरात्र आहे उद्याचा दिवस। तो उद्याच्या दिवशी महाशिवरात्र आहे। महाशिवरात्र या दिवशी साक्षात महादेव पार्वतीसह भूमंडलावर भ्रमण करत असतात। भ्रमण करून ज्या भागामध्ये दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, जिथे तत्वप्रणाली नाही आहे, जिथं शिवतत्व नाही आहे, तिथं ते भरभरून आशीर्वाद देऊन सर्व भक्तगणांना मार्गी लावतात। अशी एक आख्यायिका आहे। आणि त्याचबरोबर आपण शिवरात्रीला उपवास करतो। शिवमूठ आहे, सोम आहे, सोमप्रदोष आहे, त्रयोदशी आहे, एकादशी आहे, हे आपण साजरी करतच असतो, उपवास करत असतो। पण उपवास का करतो हेही आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे। आमच्या आजोबांनी सांगितलं म्हणून वडिलांनी केलं, वडिलांनी सांगितलं म्हणून मी करतो, मी सांगितलं म्हणून पुढच्या पिढी करतात, पण त्याच्या पाठीमागचा गूढ काय आहे
गुहे हे काय आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. उपवास हा उप म्हणजे जवळ, वास म्हणजे ईश्वर. जिथे ईश्वराचा वास आहे, जिथे ईश्वर स्थिरावलाय, त्या ठिकाणी स्वतःच्या सगळं पार्ट जे शरीरामध्ये आहेत सगळ्यांना पण स्थिर करण्यासाठी. मग स्थिर करणारा कोण आहे? मग शिवतत्व. मग शिवतत्वांना ग्रहण करायचं असेल तर शिवासारखं वागलं पाहिजे, शिवासारखं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी उपवास करण्याची प्रथा त्या काळापासून चालत आली. उपवासाचा अर्थ आपण ईश्वराच्या जवळ जाणं, एक दिवस अन्न पाण्याविना राहणं, कडक उपवास करणं. कोणी फराळ करून करतं, कोणी फलाहाराने करतं, कोणी दुग्धजन्य पदार्थ घेतं, कोणी पाण्यावर करतं, कोणी थुंकीही गिळत नाही. तुम्ही जेवढे कडक निराकार शुद्ध होऊन पवित्र होऊन जर ईश्वराकडे जाल, तो जाण्याचा मार्ग म्हणजे उपवास. ईश्वरापर्यंत पोचण्याचा दिवस तो उपवासाचा दिवस. म्हणून उपवास करण्याची प्रथा पूर्व परंपरेनुसार चालत आलेली आहे. विज्ञान काय सांगतं हे पण पाहिलं पाहिजे. आपण उपवास केला तर उपवास करण्याच्या पाठीमागचा विज्ञानाचं कारण असं आहे की सर्व इंद्रिय जे शरीरामध्ये पार्ट आहेत, आतडे असतील, जठराग्नी असतील किंवा नलिका, अन्ननलिका असेल, किंवा सगळ्यांना विसावा मिळावा, विश्रांती मिळावी, एक दिवस मस्तपैकी विश्रांती असावी. त्याच्यामुळं ते सशक्त राहतील आणि मजबूत राहतील आणि आपल्या आयुष्याबरोबर आपले सर्व पार्ट जे शरीरामध्ये आहेत ते सर्व त्यांचीही मजबूती व्यवस्थित राहावी म्हणून हे आपण उपवास करतो. विज्ञान काळासुद्धा त्याचं कारण एवढं आहे. नाहीतर बघा, सारखं मशीन चालू, एखादी माऊली मिस्त्री घासत असेल समजा, सारखं डबा असेल तर मग काय होईल? लवकर बाद होईल ना, लवकर पोटात गोळा होईल, कॅन्सर होईल. तसे पार्ट कामाला येतील. म्हणून सनातन परंपरेमध्ये उपवासाला अत्यंत महत्त्व आहे आणि ही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत शिवनामस्मरण झालं पाहिजे. शिव उच्चार मुखातनं आलाच पाहिजे. शिव हा सर्व दुःख हरण करणारा आहे. तिन्हीचाही तो अधिदैवत आहे. त्याच्या हातात त्रिशूळ आहे. तो सृष्टी त्रिशूळावर आहे असं म्हणतात. काही आख्यायिका अशा आहेत खूप खोलवर जाणवं लागतं. म्हणून आपण शिवरात्र साजरा करत असताना शिवरात्रीचा उपवास करणं ही काळाची गरज आहे. आणि गरज आहे म्हणजे आहेच. आणि उद्याचा तो दिवस आहे. आणि आपण दरवर्षी शिवरात्रीचा उत्सव साजरा करतो आणि याही वर्षी आपण उत्सव साजरा करणार आहोत. रात्रीच्या साधारण 12 वाजता शुचिर्भूत होऊन शिवाची साधना, नामस्मरण आणि रुद्राभिषेकाचा कार्यक्रम याही रात्री आहे. हे केलंच पाहिजे, करणं गरजेचं आहे. मग हे उपवास कुणी केलं होतं पूर्वी, त्यांना काय फळ मिळालं हे पण पाहिलं पाहिजे. आपण करणं गरजेचं आहे, पण का करावं? पूर्वीच्या काळामध्ये गुरुद्रोह म्हणून एक भिल्ल होता. भिल्ल म्हणजे शिकार करणारा. तो शिकार करायचा आणि स्वतःचे आई वडील, पत्नी, मुलं यांचं पालन पोषण करायचं. पूर्वी हा असं ज्वारी पेरणं किंवा असा का प्रकार नव्हता त्या सृष्टीवर. त्रेतायुगामध्ये असा प्रकार नव्हता. त्यावेळेस शिकार करणं आणि मांस भाजणं, मटण भाजणं
अग्नीवर, आणि फळं वगैरे अशा पद्धतीनं जे शाकाहार असतात ते फलाहार, जे मांसाहार असतात ते शिकार करणं, अशी त्यावेळेची प्रथा पद्धत होती. मग सगळेच साधू संत एका ठिकाणी जमले होते आणि त्यात सूतजीनं विचारलं जाबाल ऋषींना की महाशिवरात्राचं पुण्य काय, आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी पूर्वीनं कुणी केलं होतं ही साधना. तेव्हा ते सांगतात, पूर्वी गुरुद्रोह नावाचा एक भिल्ल होता आणि तो शिकार करायचा. एक दिवस शिकारीला गेला, दिवसभर शिकार शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला काय शिकार मिळाला नाही. 8 दिवस गेले असेच, त्याला काही शिकार मिळाला नाही. मग त्याच्या डोळ्यासमोर स्वतःची पत्नी, स्वतःची आई, वडील, मुलं हे सगळे दिसायला लागले. त्यांच्या पोटापाण्याचं काय, म्हणून तो ठरवला की आज शिकार नाही मिळालं तरी आपण जायचं नाही शिकार केल्याशिवाय. संध्याकाळ झाली, रात्र झाली. मग तो म्हणाला की एखादा हिंस्र प्राणी येऊन हल्ला जर केला आपल्यावर तर आपलं काही खरं नाही. म्हणून तो जसा अंधार झाला तसं एका झाडावर जाऊन बसला. तो झाड नेमकं होतं बेलपत्राचं. बेलपत्राचं झाड होतं आणि त्या झाडावर बसल्यानंतर खाली त्या बेलपत्राच्या झाडाखाली खूप दुर्मिळातला दुर्मिळ असा शिवलिंग होता. त्याच्यावर खूप काही पाला पाचोळा असा सगळं पडलेलं होतं. रात्रीचा प्रहार झाला. तो प्राणी दिसना म्हणून हातातनं फांदी तोडला. फांदी तोडून खाली टाकला आणि ते शिवलिंगावर जाऊन पडलं. शिवलिंगावर पडल्यानंतर एक प्राणी येताना त्याला हालचाल दिसली, चाहूल. त्याला म्हणतो अंधारात सुद्धा आपल्याला चाहूल लागतो. त्या चाहूल लागलं. त्याला वाटलं की आता कोणीतरी प्राणी आलाय, म्हणून त्याने बाण ताणायला गेला. बाण ताणत असताना त्याचा हाताचा धक्का लागला आणि त्याचं मडकं भरून पाणी होतं त्याच्याबरोबर. ते मडक्यातलं पाणी हेंदकाळून काही शिवलिंगावर पडले आणि बाण ताणत असताना काही बेलपत्र खाली तुटून पडली. तो होता पहिला प्रहार. न कळत पहिला प्रहार होता. हरिण आलं. हरिण तिथं तळं होतं, तळ्यातनं पाणी पिण्यासाठी आलं आणि तो ताणत होता. ताणत असताना त्याचा प्रत्यक्ष त्या बाणाला धनुष्य लावत असताना ते पाहिलं हरणाने, आणि हरणाने पाहिल्यानंतर हरिण म्हणलं मनुष्यवाणीनं, अरे दादा तू काय करतोस? तो म्हणाला मी शिकार करतो, मी तुला मारणार आहे. तो म्हणाला मला मारू नको, माझे लहान दोन पाडसं आहेत, पिलं आहेत माझे. माझ्या पिलांना मी माझ्या नवऱ्याजवळ देते, त्याच्या स्वाधीन करते आणि मग मी येते, मग मार मला. त्याचं काळीज थोडंसं हळवं झालं आणि तो परत म्हणाला नक्की येशील ना? तेव्हा हरिण म्हणतंय ही सृष्टी जी चालली ते सत्यावर चालली. हे प्रवाह नदीचा वाहतो, पाणी वाहतं ते सत्याच्या बळावर वाहतं. हे चराचरामध्ये सत्य आहे, तू त्याच्यावर विश्वास ठेव आणि मी नक्कीच येणार, मी तुला फसवणार नाही असं वचन देते आणि पोटभर पाणी पिते आणि ते हरिण निघून जाते. काही काळाने हा वाट पाहत बसतो. काही काळाने दुसरा हरिण आली. दुसरा हरिण आल्यानंतर त्याला चाहूल लागलं. चाहूल लागल्यानंतर त्याने बाण ताणणार तेवढ्यात ते फांदी आडवं येत होतं, फांदी तोडला आणि खाली टाकला आणि त्याच्या हालचालीमध्ये ते पाणी हेंदकाळलं आणि परत पाणी सांडलं आणि तो बेल पण पडला. हा दुसऱ्या प्रहारचा त्याची पूजा झाली. आणि दुसरा हरिण तिची बहीण आली, ती पण पाणी प्यायला आल्यानंतर हा बाण ताणायचा आवाज पाहिलं आणि ती पण हरणाने सांगितलं की अरे दादा तू काय करतोस? नाही म्हणलं शिकार करतो.
माझे आई वडील मुलं पत्नी उपाशी आहेत सगळे, 8 दिवस शिकार नाही आहे आणि माझा धर्म शिकार करणं आहे, माझा पुरुषार्थ आहे शिकार करणं. तेव्हा त्या हरिण म्हणाले की थोडं थांब, मी माझ्या नवऱ्याजवळ माझे बाळं देते आणि बाळं देऊन येते. ती म्हणाली, एक हरिण आली असंच बोलून गेली, ती आली नाही. तेव्हा त्या हरणाने सांगितलं, जर त्रिकाल संध्याला जेवण करतो, तो त्रिकाल संध्याला मैथून करतो, तो पूर्व संध्याला ईश्वराचं स्मरण करत नाही, त्याला जेवढा दोष लागेल तेवढा दोष मला लागेल जर मी नाही आले तर. बघा, त्रिकाल संध्याला भोजन करणं किती वाईट आहे, मैथून करणं किती वाईट आहे, ईश्वराचं नामस्मरण न करणं किती वाईट आहे. त्या हरणीनं सांगितलं की एवढा दोष मला लागेल. विश्वास ठेवला तो. त्या हरणीनं सुद्धा पाणी पिली आणि गेली निघून. काही कालावधी गेली, काही कालावधी निघून गेल्यानंतर त्या दोघींच्या शोधार्थ तो हरिण आला. हरणाचा आवाज आल्यानंतर त्याला वाटला तर शिकार मी करणार आता. तो परत तसंच कृत्य केला. बाण ताणाला गेला, बेल तुटलं, बेल पडलं, पाणी हंकाळलं, पाणी सांडलं. जसं पाणी सांडलं त्याच्या बुद्धीत बदल झाला. तो विचार करायला लागला, एक प्राणी या सृष्टीवर ज्याला बोलता येत नाही, ज्याला स्वतःचं ज्ञान अधिक नाही आहे, सगळ्यात जास्त ज्ञान ईश्वराने मनुष्य प्राण्याला आम्हाला दिले आणि आम्ही लबाडी करतो, आम्ही चोऱ्या करतो, आम्ही माऱ्या करतो, आम्ही दरोडेखोर, आम्ही हिंसक प्राणी, आणि हे प्राणी आम्हाला वचन देऊन जातात. एक त्याच्या मनामध्ये बदल झाला. आणि हरिण पाणी प्यायला आल्यानंतर हरणाला म्हणलं की मी शिकार करणार तुझा आता. तो हरिण म्हणाला की माझ्या 2 पत्नी होत्या, ते कुठेही शोधायला मी आलेला आहे. त्याचे पाडसं आहेत, लहान लहान पिलं आहेत, आणि ते पिलाचं रक्षण कुणी करायचं म्हणून मी शोधायला आले. जर त्याची आई दोन्ही सापडल्या, मी त्यांच्याजवळ त्यांची पिलं सोपवतो आणि मी तुझ्या समोर येऊन थांबतो, तू माझा शिकार कर. जर माझ्या ह्या देहाचं सद्मार्गी माझा देह लागत असेल, की माझं मटण मांस जर इतरांच्या कल्याणात लागत असेल, तर माझ्यासारखा त्यागी कोण आहे जगामध्ये, माझ्यासारखा पवित्र कोण आहे, असा हरण म्हणतो त्या भिल्लाला. भिल्ल क्षणभर विचार केला. हा देह जर सद्मार्गी लागत असेल, कोणाच्या हितार्थ लागत असेल, कोणाच्या कल्याणाला सार्थकी लागत असेल, हे शब्द त्याच्या डोक्यामध्ये गुंजायला लागले, फिरायला लागलं. आणि तो शब्द दिला की या सगळ्याबरोबर हे पिलांना मी त्याच्याजवळ देतो आणि मी येतो. तोही पाणी पिलान गेला. हे झाले 3 प्रहारचे पूजन. 4 प्रहार असतात. 4ही प्रहारचं पूजा झाली पाहिजे. मग ते सगळेच तिथे एकत्र मिळतात. पहाट झालेली असते. पहाटेला 4था प्रहारचा असतो. पहाट झाल्यानंतर सगळे एकत्र आले. सगळे टेन्शनमध्ये होते. 2 हरिण, 1 हरण आणि त्यांची पिलं. तेव्हा पहिल्या हरिणीनं सांगितलं की मला लवकर जायचं आहे, दिवस उजळण्याच्या आतमध्ये. मी एकाला वचन दिलेले आहे, हे सगळं तुमच्या स्वाधीन करते, माझे पिलं सगळं तुमच्या स्वाधीन करते, निघून जाते. तेव्हा दुसरा हरिणसुद्धा म्हणते, हो पण मी पण शब्द दिलेला आहे ना. तेव्हा हिला शब्द दिलेला, ही शब्द दिलेला तिला माहीत नव्हतं, तिनं शब्द दिलेलं ह्याला माहीत नव्हतं. हरिण पण म्हणाला, मी पण तुमच्या शोधात गेलो होतो, मला पण शब्द द्यावं लागलं आणि मी पण शब्द देऊन आलेला आहे. आपल्याला शब्दाचं पक्कं राहिलं पाहिजे, शब्द पाळलं पाहिजे. वचन जाय पण प्राण जाय, पण वचन न जाय, पूर्वीचे लोक म्हणायचे. म्हणून पूर्वीचा काळ चांगला होता असं म्हणतात. तिघांनी ठरवलं, नाही म्हणलं तिघांनी वचन दिले, तिघांनी गेलं पाहिजे. मग पाडसाना तिने शेजारच्या घरी ठेवण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे कळपामध्ये हरणाच्या. पारसं म्हणाले, तुमचं भवितव्य तुमच्याबरोबर जसं आहे तसं आमचं भवितव्य आमच्याबरोबर. जे पूर्व परंपरेनुसार चालत आल्याप्रमाणे तुम्ही करताय ते आम्हाला करू द्या. सगळे वचनाप्रमाणे पिलासह 2 हरिण 1 हरण आणि पिलं सगळेच तिथं आले. आणि येत असताना खूप काही येतात म्हणून हा परत एकदा बाण ताणायला गेला आणि परत पाणी हिंदकाळून साडलं आणि परत तो बेल तोडून टाकला. आणि बेल तोडून टाकल्यावर सगळ्या हरण पुढे उभं राहिले. उभं राहिल्यावर तो बाण काय लावला नाही. त्याच्या बुद्धीत बदल झाला. त्या क्षणी सांगितला, जर मनुष्याकडे एवढं जर सत्यता असेल, एवढं सत्य जर मनुष्य प्राण्यामध्ये असेल तर माझ्यातही मनुष्य प्राण्यापेक्षा, या प्राण्यापेक्षा माझ्यातही सत्यता आहे. आणि तुमच्यामुळं मलाही काय शिकता आलं. म्हणून त्याने शिकार केला नाही. त्या क्षणी सांगितला, तुम्हाला मी मारणार नाही. त्या क्षणी शिव तिथं प्रकट झाला आणि शिव प्रकट होऊन त्याला वरदान दिला. त्या भिल्लाला त्याने वरदान दिला की तू एकदाच एका रात्री 4 प्रहारामध्ये 4 वेळा बेल टाकलास आणि 4 वेळा माझ्यावर पाण्याचा शिंतोडा दिलास. म्हणून तो बिल्लेश्वर हा तीर्थक्षेत्र मोठा तीर्थक्षेत्र जगामध्ये प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. अर्बुदाचल असा पुराणामध्ये उल्लेख आहे. याचा अर्थ अर्बुदाचल हा अरबस्थानामध्ये असू शकतो. आणि अरबस्थानातला स्थान म्हणजे आपला मक्का किंवा मदिना हिंदूंचं पवित्र स्थान आहे. तर लक्षात ठेवा, सगळ्यात पवित्र स्थान त्या काळात त्यावेळी तेव्हा तिथे घडला असू शकतो. म्हणून श्रृंगरेश्वर त्याचं नाव दिलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा प्रपंच करत असताना परमार्थ हा केला पाहिजे. पण परमार्थ करत असताना प्रत्येक सणवारचं आपलं महात्म्य आपल्याला पाळलं पाहिजे. आपण जपलं पाहिजे. आपला इतिहास आपण जपला पाहिजे. आपली परंपरा आपण जपलं पाहिजे. पुढच्या पिढीवर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. आणि पुढच्या पिढींना कळलं पाहिजे आमच्या सणवारमध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे, काय सामर्थ्य आहे. हे सुद्धा करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी उपवास हा केलाच पाहिजे. उपवास करणं गरजेचं आहे. आणि उपवासाबरोबर शिवनाम हा जप साधना आपण करण्याचं गरज आहे.